3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीला उधाण येईल असा अंदाज सराफा बाजाराने वर्तविला असला तरी प्रत्यक्षात मात्र सोन्याच्या भावाने प्रतितोळा 69,000चा आकडा गाठल्याने ग्राहकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याची माहिती देण्यात आली। मागील महिन्यात सोन्याचा भाव 60 तर आठवड्याभरापूर्वी 63,000च्या आसपास होता। आता थेट 69,000 एवढा भाव प्रतितोळा असल्याने बुकिंगचे प्रमाण देखील कमी झाल्याची शक्यता आहे, असे सुवर्ण विक्रेते निर्भय सिंग यांनी सांगितले। जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे संचालक आनंद पेडणेकर यांनी सांगितले की हौस हा भाग असला तरी गुंतवणूक म्हणून जास्त पाहिले जाते, कारण सोने दागिना म्हणून वापरता येते आणि पैसे वाढवतात म्हणून गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले जाते। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोने खरेदीला वाढीव किंवा कमी प्रतिसाद दिला असे म्हणण्याऐवजी संमिश्र प्रतिसाद दिला असे म्हणता येईल।